जिल्ह्यातल्या घडामोडीचा अर्थात पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। नागपूरमध्ये महापालिकेच्या विरोधात शरद पवार गटाचं आंदोलन। पालिकेचे अधिकारी नागरिकांना भेटत नसल्याचा आरोप। पालिकेच्या विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या महेंद्र पाटलांची प्रकृती खालावली। होमगार्डच्या प्रलंबित मागण्यांसाठी 4 दिवसांपासून उपोषण सुरू। चंद्रपूरमधील सिमेंट कंपनीतील कामगारांचं काम बंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही तोडगा न निघाल्याने सिमेंट कंपन्यांना आर्थिक फटका। अहमदनगरच्या राहुरी येथील वकिली दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ बार असोसिएशनचं धरणं आंदोलन। आंदोलनाला आमदार निलेश लंके यांची भेट। वकील संरक्षण कायदा करण्याची आंदोलकांची मागणी। केळी पीक विम्याची रक्कम मिळत नसल्यानं जळगावात ठाकरे गट आक्रमक। पीक विमा कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड। मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा ठाकरे गटाचा इशारा। तुम्हाला जे तुमच्या पुढाऱ्यांना तुम्हाला जे भीक लागत आहे शेतकरी आपो देतील। शेतकरी संघर्ष कृती समितीच्या उपोषणाला अखेर यश। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सर्व मागण्या मान्य। मागण्यांचं पत्र दिल्यानंतर शेतकऱ्यांचं उपोषण मागे। पुण्याच्या मुळशीत अजित पवार गटाकडून बैठकीचं आयोजन। या बैठकीत बूथ कमिटी, बूथ रचना, आगामी महिला मेळाव्याच्या नियोजनासह विविध स्थानिक समस्यांवर चर्चा। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांकडून कोर्टात आव्हान। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे अॅडव्होकेट मंगेश ससाणे यांची हायकोर्टात याचिका। संविधानाविरोधात जाऊन सगळे सोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये, ससाणे यांची भूमिका। मुंबई महापालिकेकडून मराठा आरक्षणासाठी 70% घरांचं सर्वेक्षण। 25 लाखांहून अधिक घरांचं सर्वेक्षण पूर्ण। आज 1,80,000 घरांचं सर्वेक्षण करण्याचं आव्हान। पुणे जिल्ह्यात मराठा सर्वेक्षणाचं काम 55%, मावळात 81%, मुळशीत 28%। वेळेत सर्वेक्षण पूर्ण करण्याचं जिल्हा प्रशासनासमोर आव्हान। लातूर जिल्ह्यात 5 लाख कुटुंबियांचं सर्वेक्षण काम पूर्ण, तर 17,550 कुटुंबियांचं सर्वेक्षण अद्याप बाकी। नांदेडमध्ये मराठा आरक्षणात 5.5 लाख कुटुंबियांचं सर्वेक्षण पूर्ण। किनवट तालुक्यात सर्वाधिक 90% सर्वेक्षणाचं काम पूर्ण। पुणे जिल्ह्यात आढळल्या 2.5 लाख कुणबी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे 3,600 नोंदी। पालकमंत्री संजय बनसोडे आज परभणी जिल्हा दौऱ्यावर। जिल्ह्यातील विविध विकास कामांचं बनसोडेंच्या हस्ते उद्घाटन। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आजपासून नागपूर जिल्ह्यात जनसंवाद यात्रा। ओबीसी जनगणना यासह विविध मागण्यांसाठी बबनराव तायवाडेंच्या नेतृत्वात यात्रा। 5 फेब्रुवारीपासून राज्यभरात ओबीसी महाएल्गार यात्रेचं आयोजन। मराठवाड्यातून यात्रेला सुरुवात होणार। भुजबळ आणि पडळकर नेतृत्व करणार। वकील गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंवर केलेल्या वक्तव्याविरोधात नगरमध्ये मनसेचं उपरोधिक आंदोलन। सदावर्तेंना नगरमधील मनोविकार तज्ज्ञांकडे येण्याचा सल्ला देणारे पत्र पाठवल्याने या आंदोलनाची चर्चा। तलाठी भरती घोटाळ्याविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांसाठी आपचा आक्रोश मोर्चा। पुण्यातील अलका टॉकीज चौक ते गुडलक चौकापर्यंत आम आदमी पक्षाकडून मोर्चाचं आयोजन। अहमदनगरच्या राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ राहता वकील संघटनेचं आंदोलन। शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर वकील संघटनेचं आंदोलन। अमरावतीत तब्बल 1,403 कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप। काळातील वेतनात कपात। 25 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत पुकारलेल्या संपाचा कर्मचाऱ्यांना फटका। लातूरच्या उदगीरमध्ये 7 वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा। आरोपीला फाशी देण्याची मागणी। नागपुरात आदिवासी गौंड गोवारी जमातीचं उपोषण। गौंड गोवारी जमातीला एसटी प्रवर्गाचा लाभ देण्याची मागणी। उपोषणाला गौंड गोवारी जमातीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा। गोंदियात सहारा इंडिया विरोधात 1 दिवसीय धरणं आंदोलन। सहारा इंडियात गुंतवणूक केलेले पैसे परत न मिळाल्याने गुंतवणूकदार आक्रमक। जळगाव महापालिकेसमोर शिक्षण कराच्या चौकशीच्या मागणीसाठी सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन मागे। अधिकाऱ्यांच्या वतीने कारवाईचं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अमरनाथ ठाकूरांनी आंदोलन सोडलं। परभणी भूमी अभिलेख कार्यालयातील रिकाम्या खुर्चीला हार घालून शेतकऱ्यांचं आंदोलन। अधिकारी कामं करत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार। वाशिम जिल्ह्यात स्वाभिमानीच्या आक्रमक पवित्रानंतर पीक विमा कंपनीचं कार्यालयाला टाळे ठोकून पलायन। जिल्ह्यातील 20,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे न मिळाल्याचा स्वाभिमानीचा आरोप। नाशिकमध्ये वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महापालिकेकडून लवकरच वाहतूक सेलची निर्मिती। नाशिककरांची लवकरच वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार।
नागपूरमध्ये शिक्षण संस्थांकडून 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेवर बहिष्कार. भरती आणि वेतनाच्या प्रश्नासाठी शिक्षकांकडून 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचं साहित्य घेण्यास नकार. नाशिकमधील काही बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाची छापेमारी. कर बुडवल्याप्रकरणी कारवाईसाठी आयकर विभागाच्या 100 टीम नाशिकमध्ये दाखल. अमरावतीच्या 15 पोलीस स्टेशनमध्ये नवे पोलीस निरीक्षक रुजू. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक यांच्याकडून बदल्यांचे आदेश. सामाजिक संघटनांच्या तक्रारीनंतर बीड शहरातील मुख्य रस्त्यावरील बॅनर हटवले. बॅनर काढल्याने रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास. पहिल्यांदा शहर बॅनरमुक्त. मालेगावमध्ये एका वर्षात 319 कोटींची वीज चोरी. सील केलेल्या प्लास्टिक कारखान्यांमध्ये वीज चोरी उघड. कोट्यावधींच्या वीज चोरीमुळे खासगी वीज वितरण कंपनी अडचणीत. पुणे विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ. विमानाच्या उड्डाणाला उशीर झाल्यानं प्रवाशांचा विमानातच गोंधळ. पुण्यावरून दिल्लीला निघालेल्या विमानाला 15 तासांचा उशीर. वर्ध्याच्या सेलूतील गरमसूटच्या नागरिकांच्या पुनर्वसनाची मागणी. आमदार पंकज भोयर यांनी भेट घेऊन नागरिकांनी त्यांची व्यथा मांडली. साताऱ्यात 24 तासात 5 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, तर जिल्ह्यात एकूण 11 जण कोरोनाबाधित. धुळ्याच्या अक्कलपाडा धरणातून डाव्या कालव्याद्वारे दुष्काळग्रस्त गावं आणि शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय. TV9 मराठीवर बातमी प्रसारित होताच जिल्हाधिकाऱ्यांचे पाणी सोडण्याचे आदेश. 1 ते 6 फेब्रुवारीपर्यंत निम्म्या नागपूर शहराचा पाणीपुरवठा बाधित राहणार. आशीनगर झोनच्या टाकीची साफसफाई करण्यात येणार असल्यानं पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार. लातूरमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम संथ गतीने सुरू. जलकुंभ उभारणीची कामंही ठप्प. मंजूर कामांकडे प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील 70 गावांचा पाणीपुरवठा ठप्प. दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील ग्रामस्थांचा उजनीच्या पाण्यासाठी उद्या रास्ता रोको. सोलापूर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन. गावोगावी आंदोलनाचं नियोजन सुरू. जळगावच्या हातनूर धरणाच्या पाण्याची तापी बंधाऱ्यात आवक. महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने भुसावळकरांची पाण्याची चिंता मिटली. नाशिकच्या येवल्यात गलांडाच्या फुलावर रोगाचा प्रादुर्भाव. फुल उत्पादक शेतकरी संकटात. वाशिमच्या बाजार समितीमध्ये तुरीच्या मोठ्या प्रमाणात आवक. जागेअभावी शेतमाल उघड्यावर ठेवण्याची शेतकऱ्यांवर वेळ. बाजार समितीनं उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिममध्ये सोयाबीनच्या दरात प्रचंड घसरण. सोयाबीनला सरासरी अवघा 4,000 रुपये दर. शेतकरी चिंतेत. अमरावतीत सोयाबीनचे दर घसरले. सोयाबीनला 4,300 प्रति क्विंटल भाव. सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात. बीडच्या परळी तालुक्यात गहू बहरला. थंडीमुळे गव्हाच्या उत्पन्नात वाढ होणार. शेतकऱ्यांना दिलासा. नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान जमा. मात्र 6 दिवसांपासून अनुदान वाटपाची साईटच बंद असल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित. बदलापुरात प्रदूषित पाण्यात पालेभाज्या धुण्याचा प्रकार. उल्हास नदीतील केमिकल पाण्यातच भाज्या धुतल्या जात आहेत. बदलापूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने बीडमध्ये 100व्या नाट्य संमेलनाचं आयोजन. संमेलनाची तयारी पूर्ण. आयोजक योगेश क्षीरसागर यांनी व्यासपीठाची केली पाहणी. वाशिममध्ये 250हून अधिक शिवकालीन शस्त्रांचं भव्य प्रदर्शन. शिवकालीन तलवार, भाले, वाघनख, चिलखत यासह अनेक शस्त्र पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांची गर्दी. मध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन. स्पर्धेत 765 दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग. साताराच्या कराडमधील सुरलीत भाजपकडून नमो चषक बैलगाडी शर्यतीचं आयोजन. शर्यतीमध्ये वाघोलीच्या बैलजोडीनं पटकावला प्रथम क्रमांक. सोलापूरच्या अकलूजमध्ये पारंपरिक राज्यस्तरीय लावणी स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय. या स्पर्धेतून कलावंतांना 10 लाखांची बक्षिसं दिली जाणार. अकलूज लावणी स्पर्धेच्या अध्यक्षा स्वरूपराणी मोहिते पाटील यांची माहिती. बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये विधवा महिला परिषदेचं आयोजन. परिषदेला मोठ्या संख्येने महिला, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.